हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. ताल, एक अजीबसा इश्क, भाग 1. शहर कन्याकुमारी, तामिळनाडूमधील सगळ्यात प्रसिद्ध शहर. त्याच शहरातील सगळ्यात नावाजलेला एक बंगला, आनंदा निलायन. ब्रॅकेटमध्येच इंग्रजीत त्या शब्दाचं महत्त्वसुद्धा लिहिलं होतं, द होम ऑफ ग्रेट जॉय. शुद्ध मराठीत बोलायला गेलं तर आनंदीमय वातावरण असलेलं घर. मार्तंडम गावातील नावाजलेल्या श्रीनिवास रेड्डीचा तो बंगला होता. सफेद शर्ट आणि सफेद लुंगी अशा अवतारात बंगल्याबाहेर पहारेकरी होते, ज्यांच्या हातात सुरा, कोयता अशी शस्त्र होती. पहारेकरी इतके होते की आत बंगल्यात प्रवेश करेपर्यंत माणसाला 50 वेळा तरी स्कॅन व्हावं लागत असेल. श्रीनिवास रेड्डी कोण, ह्याची थोडक्यात माहिती. श्रीनिवास रेड्डी म्हणजे अर्णव रेड्डीचा काका, ज्याच्या आत्तापर्यंतच्या सर्व प्रॉपर्टीचा खरा वारसदार फक्त आणि फक्त अर्णव रेड्डीच होता. कारण श्रीनिवास रेड्डीने आतापर्यंत लग्नच केलं नव्हतं. मार्तंडम गावातील गुंड प्रवृत्ती असणाऱ्या श्रीनिवास रेड्डीसोबत लग्न लावून देण्यापेक्षा एक बाप आपल्या मुलीला विहिरीत ढकलून देईल अशी छाप श्रीनिवास रेड्डीबद्दल तेथील गावकऱ्यांच्या मनात त्या काळी निर्माण झाली होती, ज्या काळी अर्णव रेड्डीचा जन्मसुद्धा झाला नसेल. अर्णव रेड्डीच्या वडिलांचा प्रेमविवाह झाला, त्यामुळे रेड्डी घराण्याला सून मिळाली आणि अर्णव रेड्डीसारखा वारीस, ज्याच्यावर श्रीनिवास रेड्डी स्वतःचा जीव ओवाळून टाकत होता. आपल्या भावाचं असंच काहीसं सुरू राहिलं तर पुढे जाऊन अर्णवच्या भविष्यावर ह्या सगळ्याचा खूप वाईट परिणाम होईल, हा विचार करून अर्णवच्या वडिलांनी तामिळनाडू सोडणं पसंत केलं आणि मुंबईत वास्तव केलं. मुंबईत त्यांच्या बिझनेसने जो उच्चांक गाठला होता त्याच्या मागे श्रीनिवास रेड्डीचाच हात होता. त्यामुळेच अर्णवच्या वडिलांची छोटीशी कंपनी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जोडली गेली होती. थोडक्यात सांगायचं गेलं तर कन्याकुमारी शहरात डॉन म्हणून अजूनही श्रीनिवास रेड्डीचा दरारा होता आणि त्याच शहरात अंजलीसाठी त्याने पाऊल ठेवलं होतं. मोबाईल चालू करत त्यात अंजली काय करते हे तो पाहू लागला. आज न उद्या आपल्यावर अंजलीपासून लांब राहण्याची परिस्थिती ओढवू शकते, म्हणून त्याने तिच्या बॅगेत एक चिप बसवली होती, ज्यावरून अंजलीचं लोकेशन तो ट्रॅक करू शकत होता. आणि सोबतच त्याने कॅमेरासुद्धा बसवला होता, जो अंजलीची प्रत्येक हालचाल कैद करू शकेल. पण हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा अंजली त्या बॅगेसमोर असायची. मिनमिनता दिवा त्याला दिसत होता. लागलीच त्याने ब्लूटूथ काढून कानात खुपसलं. काही आवाज ऐकू येतोय का ते पाहू लागला. एक वेगळीच शांतता होती. प्लीज से समथिंग. अचानकपणे अर्णव रेड्डीचा आवाज त्याला ऐकू आला. मला हे रिलेशन समजून घ्यायला थोडा वेळ हवाय अर्णव. मी सागीला पूर्णपणे नाही विसरू शकत. तुम्ही सगळे मिळून माझ्यावर लग्नासाठी प्रेशर टाकतायत. सगळ्यांचं समजू शकते, पण तू सुद्धा तसंच वागतोयस. अंजलीचा आवाज संग्रामच्या कानी पडला. तिच्या तोंडून स्वतःचं नाव ऐकून हृदयाला जणू थंडावा मिळाला होता त्याच्या. गालातल्या गालात हसतच त्याने एअरपोर्ट बाहेर पाऊल ठेवलं होतं. स्वतःसाठी हॉटेल त्याने बुक केलं होतं आणि तोच एक धून त्याला ऐकू आली. अर्णव रेड्डीचा मोबाईल रिंग होत होता. फिनिश हिम, नो इश्यूज. अर्णवचा आवाज त्याला ऐकू आला. ते ऐकून संग्राम सतर्क राहिला. क्रूर स्मित त्याच्या चेहऱ्यावर आले. खांद्यावरची बॅग त्याची खाली पडली. रागाने मुठी त्याने आवळल्या. बंदुकीतून गोळी सुटावी इतक्या वेगाने एक कोयता संग्रामच्या दिशेने कोणीतरी फेकून मारला. त्याचं शीर आणि धड एकमेकांपासून वेगळं करण्याच्या हेतूनेच तो कोणीतरी फेकून मारला होता. संग्रामने हातात तो कोयता झेलला. उभ्या जागीच त्याने गोल फेरी मारली. सोबत हातात धरलेला कोयता सुद्धा फिरवला. लोखंड लोखंडाला आपटल्यावर जसा आवाज येतो तसा आवाज तिथे घुमू लागला, कारण सगळेच संग्रामच्या दिशेने कोयते फेकू लागले होते. टंग टंग करत सगळे कोयते संग्रामच्या कोयत्यावर आपटून खाली पडत होते.
अर्णव रेड्डीची सगळी माणसं एकमेकांकडे बघू लागली. त्यांनी जे काही बघितलं त्यावर त्यांचा विश्वास खरं तर बसत नव्हता. एक माणूस एवढे सारे कोयत्याचे वार कसे काय चुकवू शकतो हा प्रश्न त्यांना पडला. चहूबाजूने अर्णव रेड्डीची उंच धिप्पाड माणसं आणि त्या उंच धिप्पाड माणसांच्या मध्ये संग्राम होता. उभ्या जागीच तो सर्व गुंडांवर नजर टाकू लागला. हातातील कोयता त्याने सरळ रेषेत धरला आणि गाणं गुणगणत तो गोल गोल फिरू लागला. रिंगा रिंगा रोजेस, बकेट फुल ऑफ पोजेस, हशा हुशा ऑल फॉल डाऊन. शेवटचं वाक्य बोलून तो खाली मांडी घालून बसला. त्याने असं काही करून त्या गुंडांना काही क्षण कन्फ्यूज करून सोडलं. ए, मोठ्याने ओरडत एक गुंड त्याला मारायला त्याच्या अंगावर धावून आला. तसं संग्रामने हातातील कोयता त्याच्यावर फेकून मारला. कोयता अशा पद्धतीने फेकून मारला की थेट त्या गुंडाच्या काळजाला जाऊन त्या कोयत्याने मिठी मारली आणि तो गुंड खालीच कोसळला. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. तोपर्यंत संग्रामने पुढ्यात असलेले सर्व कोयते एक एक करून त्या गुंडांना परत करून टाकले, अगदी तसेच जसे त्याने त्याच्या आधीच्या गुंड्याला फेकून मारले होते. त्यांना पुन्हा हातात कोयता पकडण्यालायक संग्रामने ठेवलं नव्हतं. हे सगळं करण्याचा त्याचा वेग इतका होता की नॉर्मल स्पीडपेक्षा दुप्पट वेगाने आपण एखादा मूव्ही बघतोय असं भासत होतं. कोयत्याच्या वाराने सगळेच घायाळ होऊन पडले होते. पण एक कोयता त्याच्या पुढ्यात तसाच पडून होता. आपण सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिलं की नाही, संग्राम पाहू लागला. कोणी राहिलंय काय? संग्रामने जमलेल्या गर्दीला प्रश्न केला. अर्थातच तमिळमध्येच त्याने प्रश्न केला. अंजलीकडून तिच्या हट्टापायी तो तमिळ शिकला होता. पुढील सगळं संभाषण हे तमिळमध्ये आहे असं समजून मराठीतच तमिळ वाचा. साधारण त्याच्याच वयाचा एक इसम त्याच्या समोर येऊन गुडघ्यावर बसला. दोन्ही हात जोडून चेहऱ्यावर रडवे भाव आणतच तो त्याच्याकडे बघत होता. माझी चूक झाली साहेब, मी फक्त हातात चाकू पकडण्याचे पैसे घेतलेले म्हणून 250 रुपये ह्या लोकांपेक्षा मला कमी मिळालेले. हे खून खराबे माझ्याच्याने तर बघवलंच जात नाही साहेब. खोटे खोटे अश्रू डोळ्यातून काढतच अर्णव रेड्डीचा तो माणूस संग्रामला म्हणाला. हातात कोयता पकडण्याचे किती मिळालेले तुला? संग्रामने त्याला विचारलं. 250 रुपये. दोन्ही हात जोडतच तो इसम म्हणाला. आणि 250 रुपये कमी कोणत्या गोष्टीचे मिळाले? संग्रामने विचारलं. तुमच्यावर कोयता फेकून मारण्याचे. घाबरतच तो उत्तरला. ओ, ह्या सगळ्यांना 500 रुपये दिले तर? संग्राम म्हणाला. त्याने हो म्हणून मान डोलवली. मग तुला पण 500 द्यायला पाहिजे ना, तू पण चाकू माझ्यावर फेकून मारलास. संग्रामने त्याला राग दाखवतच म्हटलं. मी नाही मारला, माझ्या साथीदाराने माझ्याकडून भाड्याने घेऊन तो तुमच्यावर फेकून मारला, त्याचे तो मला 200 देणार बोलला. संग्रामचा राग बघता तो घाबरतच उत्तरला. तरी 50 रुपयांचा लॉस होतोयच तुझा. संग्राम म्हणाला. माझा पहिलाच जॉब आहे हा, थोडं कमी चाललं असतं तरी चाललं असतं. एक्सपिरियन्ससाठी थोडी मेहनत घ्यावी लागते ना. तो इसम पुन्हा उत्तरला. नाव काय आहे तुझं? संग्रामने विचारलं. विजय. तो घाबरतच उत्तरला. तरी हरला तू. आम्ही इथे त्या अर्णव रेड्डीचा बारसं करायला आलेलो, पण त्याच्या ज्या दिवशी बारसं करू त्याच दिवशी तुझं पण करू. स्वतःची पॅन्ट झटकतच संग्राम उठला. हातातील कोयता फेकून द्यायला त्याने वर धरला तसं विजयने दोन्ही हाताने स्वतःचे डोळे मिटले. संग्राम आपल्यावर वार करतोय असं त्याला भासलं. टंग. कोयता जमिनीवर पडल्याचा आवाज आला तसं त्याने डोळे उघडले. समोर संग्राम नव्हता. खाली कणहत पडलेल्या एका गुंडाचा फोन वाजत होता. त्या मोबाईलकडे बघत तो होता. अण्णा म्हणून नाव त्यावर डिस्प्ले होत होतं. अण्णा म्हणजे मोठा भाऊ, आणि तो मोठा भाऊ दुसरं तिसरं कोणी नसून अर्णव रेड्डी होता. फोन उचलत संग्रामने कानाला लावला. रिंगा रिंगा रोजेस, माय अंजू इज गॉर्जियस अँड शी इज माय प्रिन्सेस. संग्राम सुरात म्हणाला. तू? माझ्या माणसाचा फोन तुझ्याकडे काय करतोय? कुठे आहेत ती? अर्णवने विचारलं. एडिशुम एडिशुम ऑल फॉल डाऊन म्हणत संग्राम हसू लागला. कुठेस तू?
अर्णवने विचारलं. व्हेरी क्लोजेस्ट, लवकरच भेटशील तू, म्हणत संग्रामने फोन कट केला. फोनवर बोलून होताच संग्राम मागे वळला. तसं विजय त्याच्यासमोर हात धरून त्याच्या पायाजवळ उभा होता. मला नक्की माफ केलं ना तुम्ही? हात जोडतच त्याने संग्रामला विचारलं. तुझे हातपाय नीट आहेत म्हणजे जिवंतच आहेस ना तू? संग्राम उत्तरला आणि तो त्याच्या पुढून जाऊ लागला. हॉटेलमध्ये जायला एखादी गाडी मिळते का तो पाहू लागला. काय शोधतायत तुम्ही? विजयने विचारलं. संग्रामने त्याच्या प्रश्नाचं उत्तर न देता रिक्षा अडवली. माझी गाडी असताना तुम्ही रिक्षाने का जाणार? मी सोडतो ना तुम्हाला, विजय अमिरी अंदाजातच म्हणाला. 250 रुपयांसाठी हातात चाकू पकडणारा तू, तुझ्याकडे गाडी आहे? आमच्या कपाळावर आम्ही मूर्ख आहेत असं लिहिलंय का? संग्रामने राग दाखवतच विचारलं. अण्णांची गाडी आहे, पण तुम्हाला ड्रॉप करून मी त्यांच्याकडे निघून जाईल. तुम्ही मला जीवनदान दिलंय, प्लीज नाही नका बोलू, संग्रामला विनवण्या करतच तो म्हणाला. संग्राम शांत बसून राहिला. तसं त्याने संग्रामच्या बॅगा पकडत त्याला चला चला म्हणत गाडीत बसवले. संग्राम अजूनही संशयी नजरेने त्याच्याकडे बघत होता. तो मात्र गाडी चालवण्यात धुंद होता. आम्हाला स्वतःच्या घरी नेतोय काय? संग्रामने विचारलं. तुम्हाला चालेल तर चला, मला काहीच प्रॉब्लेम नाही, तो उत्तरला. मला प्रॉब्लेम आहे ना, पण तू गाडी बाजूला घे, संग्रामने रागातच म्हटलं. काय झालं साहेब? छोटंसं तोंड करतच त्याने विचारलं. गाडी कुठे नेतोयस तू? संग्रामने विचारलं. कुठे म्हणजे? तुम्ही, बोलता बोलता मध्येच तो थांबला. जीप चावतच त्याने संग्रामकडे पाहिले. कुठे सोडू तुम्हाला? विजयने विचारलं. द गोपी निवास ग्रँड, संग्राम उत्तरला. एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये परवडत आहे का तुम्हाला? जर नसेल तर सांगा, तसं माझ्या ओळखीने तुम्हाला एकदम कमी बजेटमधलं हॉटेल मिळवून देईल मी, विजयने म्हटलं. पण संग्रामने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. कानात इयरबड्स खुपसून तो मोबाईलमध्ये डोकावून बसला. विजय हळूच मान वर करून त्याच्या मोबाईलमध्ये डोकावत तो काय बघतोय हे बघण्याचा प्रयत्न करत होता. पण संग्रामने मोबाईल अशा पद्धतीने धरला होता की त्या मोबाईलमध्ये जे काही तो बघतो आहे ते फक्त आणि फक्त तोच बघू शकतो. अंजली संग्रामच्या विचारात हरवून गेली होती. आपण जे वागतोय आणि जे काही करतोय ते चुकीचं आहे हे तिला कळत होतं, पण घरच्यांच्या भावनिक शब्दात ती अडकलेली. तिला तिथून माघार घेता येणं शक्य नव्हतं. तिला तिच्या घरच्यांपुढे कोणीच दिसत नव्हतं. अर्णवचा हात तिच्या खांद्यावर येऊन पडला. नको टेन्शन घेऊस, तुझा आहे ना माझ्यावर विश्वास. आधीच तू तुझ्या आप्पांना खूप दुखावलंयस, अजून किती दुखावणार? आणि आता प्रश्न आप्पांचा नाही ना, तर मावशीचा पण आहे. तुला तुझ्या स्वतःच्या संसारात रमलेलं बघायचंय. प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी नाही करायची, फॅमिलीसाठी सुद्धा करायची. त्यांच्या आनंदात जास्त आनंद मिळतो आपल्याला, अर्णव तिला म्हणाला. त्याचे ते शब्द तिच्यावर जादू करून गेले होते. तिचा दंड चोळत तो तिला आपुलकी दाखवत होता. तिने खिडकीबाहेर नजर टाकली. ट्रॅफिकमध्ये तिची गाडी अडकली होती आणि तिच्याच गाडीच्या विरुद्ध दिशेने एक गाडी होती ज्यात तिचा सागी होता. तिची भिरभिरती नजर संग्राम बसलेल्या गाडीवर येऊन स्थिरावली. संग्रामच्या खिडकीची काच पूर्णपणे बंद असल्यामुळे अंजलीला तो दिसला नाही, पण संग्रामने अंजलीला बघितले. खिडकीची काच खाली घ्यायला तो जाणार, पण तोच त्याचा हात थांबला, कारण अंजलीने अर्णव रेड्डीच्या खांद्यावर मान टाकली होती. तिच्या खांद्यावर फिरणारा त्याचा हात तो बघतच राहिला होता. मगाशी जिच्या आवाजाने त्याचं काळीज थंड पडलं होतं, आता तेच काळीज पेटत्या धगीत जळून जातंय असं त्याला जाणवू लागलं होतं. अंजू, तुझे फक्त मी 10 गुन्हे माफ करेल, त्यानंतर मी स्वतःलाच माफ नाही करणार. तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम केल्याची शिक्षा मी स्वतःला नक्की देईल, संग्राम स्वतःशीच पुटपुटला. सिग्नल सुटला तसं संग्रामची गाडी पुढे निघाली. मनाने थोडासा तो कोलमडला, पण तसं त्याने चेहऱ्यावर अजिबात दाखवलं नाही. खूप वेळ शांततेत गेला आणि अचानकपणे, मला माझी मुलगी हवी आहे, अंजलीचा आवाज त्याच्या कानी पडला. जणू ती त्याच्यासोबत बोलते असं त्याला जाणवलं. त्याची नजर तिला शोधू लागली, पण तो हे विसरून गेला होता की कानात खूप असलेल्या ब्लूटूथमधून तिचा आवाज येत होता.
तू डायव्होर्स पेपर्सवर सही केलीस? अर्णवने विचारलं. पण सॅगी नाही करणार, अंजली उत्तरली. त्याच्याकडून सिग्नेचर मी करून घेईन आणि आपली चिमणीसुद्धा लवकरच आपल्याजवळ असेल. मी लवकरच तिला इथे घेऊन येईल, अर्णव म्हणाला. गाडी संग्रामच्या द गोपीनिवास ग्रँड जवळ येऊन थांबली. गाडीतून सामान बाहेर काढायला संग्राम जाणार, पण त्याआधीच विजयने त्याची बॅग हातात घेतली आणि द गोपीनिवास ग्रँडच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचला. संग्रामने 500ची नोट काढून त्याच्या समोर धरली. इल्ला! दोन्ही गालावर हात टेकवत त्याने नाही म्हणून मान डोलवली. तू आम्हाला इथपर्यंत सोडलंस त्याचं भाडं आहे. आम्ही कोणाकडून फुकट काम नाही करून घेत, संग्राम म्हणाला. त्याच्या हातात नोट टेकवत तो आत चेक इनसाठी निघून गेला. एका वेटरने त्याला रूम दाखवली. रूममध्ये येताच त्याने सिडला फोन लावला. हॅलो, मी राज बोलतोय. आपण कोण बोलताय? राजने फोनवर बोलायला सुरुवात केली. वाटलेलंच आम्हाला तूच उचलणार फोन ते, संग्राम म्हणाला. मोठे पप्पा तुम्ही? राज खुश होतच मोठ्याने ओरडला. आहेस का बरा? आणि शाळेत जातो ना तू? का अजून पण त्रास देतोयस तू तुझ्या आईला? संग्रामने विचारलं. पण समोरून राजऐवजी सिडचा आवाज आला. बाई कुठे आहेस तू? सिडने त्याला विचारलं. आमची काळजी करू नकोस. आज रात्रीच्या फ्लाईटने गप्पापाणी जर्मनीला निघून जा. जर तू इथे राहिलास तर चिमणीला कायमचं गमावशील. ह्या व्यतिरिक्त आम्ही काहीच नाही सांगू शकत तुला, संग्राम म्हणाला आणि नेहमीप्रमाणे बोलणं अर्धवट ठेवत त्याने फोन कट केला. सिद्धराज खूप सारे प्रश्न त्याला करणार हे माहिती होतं, म्हणून त्याने मोबाईल स्विच ऑफ केला आणि बॅगेतून नवीन मोबाईल काढला आणि तो स्विच ऑन करून त्यात तो कॅमेऱ्याची सेटिंग करत होता. जो कॅमेरा त्याने अंजलीच्या बॅगेत लपवला होता आणि तोच त्या मोबाईलमध्ये मेसेज येऊ लागले. किती दिवस तू असा अबोला धरणार आहेस? माझे मेसेज तुला मिळेपर्यंत बहुतेक उशीरसुद्धा होईल, पण जेव्हा पण तुला माझा मेसेज मिळेल तेव्हा बहुतेक खूप उशीर झाला असेल. खूप आठवण येते तुझी. आय मिस यू जान. प्लीज जिथे असेल तिथून निघून ये. तुला सोडून मी इतर कोणासोबत लग्न नाही करू शकत. एकामागून एक खूप सारे मेसेज त्याला येऊ लागले. ते त्याच्यासाठी नव्हते, पण संग्रामच्या माणसांनी एक जुनं सिम कार्ड खरेदी करून संग्रामला दिलं होतं, ज्याबद्दल संग्रामला सुद्धा माहिती नव्हतं. सगळ्यात मेसेज मुलगा करतोय की मुलगी करते हेच त्याला माहिती नव्हतं, पण जो कोणी हे मेसेज करतोय त्याचं खूप प्रेम आहे त्याच्या पार्टनरवर एवढेच त्याला कळत होतं. पण तो समोरील व्यक्तीला कमनशिबी समजत होता. मेसेजची वारंवार वाजणारी ट्यून संग्रामला त्रास देऊ लागली. त्याने मोबाईल बेडवर टाकला आणि मोबाईल शेजारीच आडवा झाला. चिमणी आणि राजचा चेहरा नजरेसमोरून तरंगत होता. त्याला तो क्षण आठवत होता ज्या क्षणी त्याने त्या दोघांना निरोप दिला. दोघांचे झोपेत दिसणारे निष्पाप चेहरे त्याला दिसत होते, पण एक वेगळंच समाधान त्याला होतं, कारण सीड आणि त्याच्या परिवारासोबत त्याने अण्णांना सुद्धा योग्य ती मदत केली होती. यंदाचं मुख्यमंत्री पद सुद्धा त्यांनाच मिळेल ह्यावर त्याला शंका नव्हती. लगभग 2 आठवड्यांनी त्याने कन्याकुमारी गाठलं होतं. विचार डोक्यात भरपूर सुरू होते आणि त्याच विचारात त्याला झोप लागली, जे थेट मध्यरात्री 2च्या सुमारास त्याला जाग आली, ते सुद्धा मोबाईलच्या रिंगने. झोपेतच त्याने मोबाईल कानाला लावला. हॅलो, सूर लावतच तो म्हणाला. माझी काय चूक झाली जे तू इतके महिने मोबाईल स्विच ऑफ करून होतास? मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मिटाव ना अबोला दोघातला. तुझ्यासाठी मी कितीही काही सहन केलंय ह्याची तुला कल्पना तरी आहे का? समोरून एका स्त्रीचा आवाज आला, जिच्या आवाजात भरपूर साऱ्या वेदना भरल्या होत्या. कोण रडतंय? सगळ्यात महत्वाचं, कोणी आम्हाला रडत फोन लावलाय ते सांगा, संग्रामने विचारलं. असं नको ना बोलू स्वीटहार्ट. तू आपलं नातं कसं काय विसरू शकतोस? खूप त्रास होतोय तुझ्या अशा कठोर बोलण्याचा. प्लीज मला इथून घेऊन चल, ती रडतच म्हणाली. तू आम्हाला जे कोणी समजतेस ते आम्ही नाही आहोत. तू चुकीचा नंबर लावलायस. एकदा नंबर चेक कर आणि जमल्यास तुझे डोळेसुद्धा, आणि मग तुझं रडगाणं सुरू कर. ते पण त्याच्यासमोर ज्याच्यासमोर तुला रडगाणं गाण्याची गरज आहे. आमचं आयुष्य तुझ्यापेक्षा अति जास्त प्रमाणात दुःखदायी आहे. आम्ही रडतोय का? नॉर्मलपणे बोलतोय ना? आणि सगळ्यात लास्ट सूचना, रडून सगळंच मिळत नाही. काही गोष्टी
रडू रोखून मिळवायच्या असतात. स्ट्रॉंग हो थोडी. देव तुझं भलं करू. आता बाय म्हणत संग्रामने फोन कट केला. पुन्हा मोबाईल रिंग झाला. पुन्हा तोच नंबर. क्रमशः पहिला भाग इथेच थांबवते. तुम्हाला नक्की इंटरेस्ट आहे ना कथा वाचायला ते बघण्यासाठी. तुमचा इंटरेस्ट बघून कथा पुढे मी लिहित जाईल. धन्यवाद.